ब्रेकिंग बातमी. दावोसला जाणं चुकीचं नाही, पण त्यातून फलनिश्चिती झाली का? काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा सवाल उपस्थित केलाय. सही झालेल्या करारांचं प्रकल्पामध्ये रूपांतर होतं का, असाही सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपची ऑफर आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्राचे दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माझ्याबरोबर आहेत. सर, तुमची पहिली प्रतिक्रिया. 2 वेळा पराभव होऊनही मला भाजपची ऑफर आहे म्हणतात सुशीलकुमार शिंदे. आता शिंदे साहेबांनी त्यांना जे काय ऑफर आली, त्यांनी जे काय सांगितलं ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं. पण आता एकच दर्शवतं की आज भाजप किती अस्वस्थ आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीमुळं आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळं पहिल्यांदा त्यांनी शिवसेना तोडली, नंतर अजित पवारांना तोडलं, आता काँग्रेसच्या लोकांना तोडायचं, कारण त्याच्याशिवाय ते सत्तेत राहू शकत नाहीत. हे त्यातून स्पष्ट दिसतंय. आणि त्यामुळे मला वाटतं चॅप्टर संपलेला आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं की मी काय त्याचा विचार करत नाही म्हणून. पण सर, अजितदादा गेल्यानंतर काँग्रेसमधलाही एक गट अजूनही भाजपमध्ये जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये. मी त्यांना सांगितलं ना, ते प्रयत्न करतायत किंवा करत असतील, मला माहिती नाही. परंतु आता जिथे सत्ता बदल स्पष्ट दिसत आहे, इंडिया आघाडी मुळं आज विरोधकांच्या मताची विभागणी टळणार आहे. आणि त्यामुळं भाजपला आता 31-32% मतं पडलेली आहेत. जर बाकीची विरोधातली 70% मतं जर एकत्र झाली आणि त्यांचं विभाजन झालं नाही तर भाजपचा पराभव अटळ आहे. म्हणूनच त्यांना राम मंदिरासारखे मुद्दे हाती घ्यावे लागत आहेत, लोकांना फोडावं लागतं, पक्ष फोडावं लागतं. तर तरी काही जरी त्यांनी केलं तरी काही होणार नाही. त्यामुळे जर सत्ता बदल होणार असेल तर काँग्रेसचा कोण त्यांच्याकडे जाईल आता? पण राहुल गांधींच्या नेतृत्वामुळेच काँग्रेसची अधोगती होती असं देखील भाजप म्हणते. त्यांना आता काय बोलायचं ते बोलू द्या. आता आम्ही असं म्हटलं की नरेंद्र मोदींच्या कंटिन्युअस नेतृत्वामुळं, त्यांच्या अपयशामुळं भाजपचा पराभव होणार आहे. तर त्यांना काय विरोधक त्यांना काय बोलायचं ते बोलतील. आम्ही आमचे नेते कोण असावेत, आम्ही कशा प्रकारे निवडणूक लढवायची आम्ही ठरवू. सर, आणखी एक प्रश्न. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आता येऊन ठेपलेल्या आहेत. जागा वाटपाचं कुठपर्यंत आलेलं आहे? कारण दिल्लीमध्ये एक बैठक झाली, त्यावेळेला देखील काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीतले सगळे नेते हजर होते. काही फॉर्म्युला ठरलाय? नाही, बघा, ही जागा वाटपाची ही एक प्रक्रिया आहे. ही काय एकदम खटकन एका दिवशी निर्णय होतो, ही इव्हेंट नाही आहे. म्हणजे आपण पक्षांतराच्या बाबतीत बोलताना म्हणतो की इव्हेंट आहे का प्रोसेस आहे. हा प्रोसेस आहे. आणि त्यामुळं अनेक बैठका होतात. आपण आपल्या जागेचा क्लेम ठेवतो, मग आपण त्याच्यापेक्षा काउंटर क्लेम ठेवतो. तुमच्याकडे चांगला उमेदवार आहे का, आमच्याकडे चांगला उमेदवार आहे का, ही चर्चा चालत राहते. शेवटी जागा वाटप होणार. प्रत्येकाला माहिती आहे की जागा वाटप झालं नाही, आपल्या मताची विभागणी झाली तर पुन्हा भाजपला फायदा होईल. त्यामुळे जागा वाटप होणार, आम्ही आमच्या मताची विभागणी टाळणार. आता एखादं पाऊल पुढे एखादं पाऊल मागे हे करावं लागतं, ते होईल. सर, शेवटचा प्रश्न. तुम्ही राज्याचा कारभार सांभाळलेला आहात. आत्ताही मुख्यमंत्री दावोसला गेलेले आहेत. त्यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली जाते. आदित्य ठाकरे टीका करतायत, महाविकास आघाडीतले नेते देखील टीका करतायत. हे पहा, दावोस ही जगातली एक फार मोठी आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातली खूप मोठी परिषद आहे. तिथं महाराष्ट्रानं जाणं हे योग्य आहे, गेलं पाहिजे. आता तिथे किती कोटी खर्च करायचे हा त्या सरकारचा प्रश्न आहे. मला वाटतं की याची प्रक्रिया वर्षभर चालू असते आणि त्यानंतर एक